दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार। सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच ठरू शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री। मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटत चाललाय। मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा पोलिसांना इशारा। कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे मोबाईल का तपासत नाही, असाही प्रश्नांचा भडीमार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित। परभणीतून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। आंदोलन नाशिकमध्येच स्थगित। अंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीच्या नोटिशीवरती मनोज जरांगे आक्रमक। आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी हे तर षडयंत्र। फडणवीसांकडेच जरांगे यांचा रोख। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतला पक्ष प्रवेश ठरला। 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रवेश करणार। माघी गणेश उत्सवाच्या निमित्तानं मुंबईतील मंडळांनी बसवलेल्या पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई। हायकोर्टाच्या आदेशावरती बोट मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तीकारांची मागणी। माजी मंत्री बच्चू कडू यांना अमरावती डीसीसी बँक संचालकपदी अपात्रतेची नोटीस। नाशिक न्यायालयानं कडूंना 1 वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत कारवाई। बाबा आमटेंच्या आनंदवन संस्थापनेचं अमृत महोत्सवी वर्ष। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आनंदवनात मेळावा। आनंदवनातील प्रस्तावित योजनांचं डिजिटल उद्घाटन। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 31 नक्षलवादी ठार तर 2 जवान शहीद। गडचिरोलीला लागून असलेल्या विजापूरच्या इंद्रावती जंगलामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती। प्रयागराज कुंभमेळ्यात आज सलग 28व्या दिवशी देखील भाविकांची तुडुंब गर्दी। रविवारची सुट्टी असल्यानं पवित्र स्नानासाठी सकाळपासूनच रांगा। कालपर्यंत 42 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी वनडे आज कटकमध्ये। मालिका आज जिंकण्याची भारताला संधी। रोहित आणि विराटच्या फॉर्मकडे असेल सगळ्यांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।